डोंगा हे पिल्या चल. नमस्कार, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे एका गाभण शेळीला गाभण काळामध्ये काय काळजी घ्यायची जेणेकरून तिची पिल्लं चांगली येतील, तिला दूध भरपूर असेल आणि सगळंच काही, तिला काही अडचण येणार नाही आणि वगैरे वगैरे सगळंच काही तुम्हाला आज सांगणार आहे की एका गाभण शेळीची काळजी तुम्ही कशी घ्यायची जेणेकरून ती शेळी एकदम तंदुरुस्त असेल. बाकी अंडे बघा, कुणीकडे पण अंडे देतात बकऱ्या आता शांत चित्तानं मस्त चरून आलेल्या आहेत आणि बसलेल्या आहेत. थोडा टाइम बसतील मग चालले जातील. आता या पाठींची लागवड काही केलेली नाही, तर आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. मित्रांनो, हे बघा, ही आहे आपली पहिलं रूपाठ. गाभण आहे, मस्त आहे. तुम्ही बघू शकता कशी, म्हणजे तिनं पोट वगैरे कसं धरलंय